1 मध्ये मी जसं शो केलं की आपल्याला डेटा सेट्स दिले असतील लाईक कार CSV अँड ऑल कार इन्व्हेंटरी हे सगळे डेटा सेट्स आपल्याला दिले असतील. बट प्रॅक्टिकल 2मध्ये आपल्याला डेटा सेट दिला नसणार. सो त्यामध्ये आपल्याला एक छोटीशी CSV फाईल क्रिएट करायची आहे. आपल्या मनाने कुठलीही छोटीशी एक CSV फाईल क्रिएट करू शकते. लाईक इकडे आपल्याला तसं ह्या लोकांनी मॅमने शिकवताना आपल्याला स्टुडंट CSV करून एक फाईल क्रिएट करून दाखवलेली. त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहेत लाईक रोल नंबर्स समथिंग डेटा 5 ते 6 स्टुडंट्सचा डेटा घेतला आहे. त्यामध्ये नेम दिला आहे, स्टुडंट्सचे नेम दिले आहेत. त्यानंतर मार्क्स दिले आहेत त्यांचे, मनाने कुठलेही मार्क्स टाकू शकतात. देन ग्रेड्स आहेत, ग्रेड्स आपल्याला मनाने जे आहे त्या अकॉर्डिंग त्या मार्क्सच्या हिशोबाने देऊया. ओके, असं करून एक छोटासा डेटा सेट क्रिएट करून घ्यायचा आपल्याला. त्या केल्यानंतर आपल्याला इकडं प्रॅक्टिकलमध्ये काय बोललंय की डेटा फ्रेम अँड बेसिक डेटा प्री प्रोसेसिंग. ओके, काय करायचं आहे याच्यामध्ये रीड द डेटा फ्रॉम CSV अँड JSON फाईल इन टू द डेटा फ्रेम. आपल्याला डेटा फ्रेम जो CSV फाईल क्रिएट करणार आहे त्याला आपल्याला रीड करायचं आहे थ्रू दी JSON म्हणजे जे आपण पायथनमध्ये कोड लिहिला आहे त्याच्या थ्रू आपल्याला ही CSV फाईल रीड करायची आहे. ओके, परफॉर्म बेसिक डेटा प्री प्रोसेसिंग टेस्ट सच हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज आउटर लायर manipulate and transform data using functions like filtering, sorting and grouping. हे तेच आहे की जे कोड आहे लाईक हा आपला कोड आहे, हा एवढाच कोड आहे प्रॅक्टिकल नंबर 2 मध्ये. सो एवढा कोड आपल्याला लिहून त्यामध्ये जुपिटर नोटबुक थ्रू तुमची CSV फाईल आपण क्रिएट करू, ती आपल्याला तिकडे शो करायची आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मी शिकवतो की CSV फाईल कशी क्रिएट करायची. आपल्याला एक्सेल ओपन करायचं. एक्सेल ओपन केल्यावरती त्याच्यामध्ये फील्ड काय काय होते. फर्स्ट होता रोल नंबर, रोल नंबर, देन होतं नेम, देन होतं मार्क्स, देन होतं ग्रेड. ओके, तो एवढं झाल्यानंतर आपण आता पोस्ट करूया 1 2 3 4 5 and 6. ओके, 6 डेटा घेतला तिथलं. नेम देऊया आपण व्हॉटएव्हर लाईक प्रेम दिलं, नितीन, ओके, लाईक आपण एवढे नेम्स घेतलेत त्यांना मार्क्स देऊया आपण अकॉर्डिंग दॅट 75 52 तू थापलेला गौऱ्या तुझ्या हाताला होईल. ग्रेड्स देऊया आपण. सो आपला हा झाला डेटा सेट रेडी. एवढा डेटा सेट रेडी झाल्यावर CSV फाईल कशी क्रिएट करायची तिथे दाखवतो. फाईलवरती क्लिक करायचं, सेव्ह एज मध्ये जायचं, जिकडे आपल्याला सेव्ह करायची फाईल तिकडे सेव्ह करायचं. हां, अजून एक आहे ज्युपिटरमध्ये जेव्हा आपण फाईल क्रिएट करू त्यामध्ये आपण एक पर्टिक्युलर फोल्डरमध्ये फाईल क्रिएट करायची. त्यामध्येच आपल्याला ही जी CSV फाईल असेल ती त्या फोल्डरमध्ये सेव्ह करायची. रिसेंटली मी अजून ज्युपिटर क्रिएट केलं नाही आहे, सो मी ह्याला काय करतो डेस्कटॉपमध्ये इकडं सध्या तरी सेव्ह करतो. त्याला नाव देतो STUDENT student. CSV लावायची गरज नाही, स्टुडंट लिहिलं. इकडे एक्सेल वर्कबुक आहे, त्या जागी आपल्याला इकडं सिलेक्ट करायचं आहे CSV कॉमा डेलिमिनेटेड. ओके, हे सिलेक्ट केल्यावरती इझिली याला सेव्ह करायचं. सध्या मी डेस्कटॉपमध्ये करतोय, मी रिपीट बोलतोय तर सध्या मी डेस्कटॉपमध्ये करतोय
जेव्हा मी ज्युपिटर फाईल बनवीन तेव्हा मी ह्याला तिकडनं मूव्ह करून त्या फोल्डरमध्ये पेस्ट करेन, ते दाखवेन मी प्रोसेस. सेव्ह केलं, आपली CSV फाईल रेडी आहे. सो नाव आपण जाऊया ज्युपिटरमध्ये. ओके, सिम्पली ज्युपिटर तुला अँडाकोंडावरती भेटेल. जसं मी बोललेलो की अँडाकोंडावरती तुम्हाला ज्युपिटर भेटेल. ओके, सो अँडाकोंडावरती तुला ज्युपिटर भेटेल. नॉर्मली तुझ्या PC मध्ये अँडाकोंडा आहे. सो फर्स्ट हा ज्युपिटर आहे, ज्युपिटरमध्ये हा अँडाकोंडा आहे. अँडाकोंडामध्ये आपल्याला हा इकडं ज्युपिटर नोटबुक भेटेल. सो सिम्पली याला लॉन्च करायचं आहे. ओके, इथं आपलं ज्युपिटर नोटबुक ओपन झालेलं आहे. सो यामध्ये तर मी मगाशी सांगितलं जसं की तो जे डेटा सेट आहे जिथं आपण ज्युपिटर नोटबुकची जी फाईल क्रिएट करणार आहोत त्याच फोल्डरमध्ये आपल्याला आपली CSV फाईल ठेवायची. सो आपण इकडे सिम्पली बनवून घेऊया. मी तुला दाखवतो की कसं क्रिएट करायचं. आता ह्याच्यामध्ये एक फेमिलियर फोल्डर सिलेक्ट करूया जो आपल्याला तिकडं दिसतो. आपल्या फोल्डर्समध्ये सगळे फोल्डर्स त्याच्यामध्ये दिसणार नाही, काही सिलेक्टिव्ह फोल्डर्स आहेत ज्याच्यामध्ये शो होतात. लाईक इथं आता डॉक्युमेंट आणि डाउनलोड आहेत, हे दोन आपल्याला दिसते. सो आपण इकडनं डॉक्युमेंटवाला सिलेक्ट करूया. डॉक्युमेंटवाला सिलेक्ट केल्यावरती ह्याच्यामध्ये एक न्यू फोल्डर क्रिएट करूया. न्यू फोल्डरमध्ये जाऊन तिकडे सिलेक्ट करूया आपण DS प्रॅक्टिकल. ओके, हा मी इकडनं क्रिएट केला. ह्याला आपण ओपन केलं आणि त्यामध्ये आपण न्यूमध्ये जाऊन पायथन फाईल क्रिएट केली. ओके, पायथन फाईल क्रिएट केली. आपल्याला एकदा प्रोसेसची आपण अर्धी सोडलेली की जी आपण CSV फाईल डेस्कटॉपमध्ये ठेवलेली इकडं, तिला आपल्याला आपण इकडनं क्लोज करूया, त्याशिवाय होणार नाही. ओके, क्लोज केलं. त्याला आपण कट करूया इकडनं आणि ह्याला डॉक्युमेंट्समध्ये गेल्यावरती इथं फोल्डर नाव आहे आपलं डेटा सायन्स मध्ये डॉक्युमेंट करून फोल्डर कुठे आहे. ओके, जसं मी त्याच्यामध्ये बोललो की डाउनलोडमध्ये आपण DS प्रॅक्टिकल क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला शो करतो परत एकदा तिला की डाउनलोड्समध्ये डाउनलोडमध्ये हा DS प्रॅक्टिकल करून एक फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये आपण ही क्रिएट केलेली आहे फाईल. जी आधी केलेली ती मला फोल्डर भेटत नव्हतं म्हणून मी परत ते डाउनलोडवाला जी होती त्याच्यामध्ये करतोय. ओके, सो त्याच्यामध्ये आपण एक नवीन फोल्डर क्रिएट करू. सो याच्यामध्ये एक नवीन न्यू सेम प्रोसेस पायथन डाउनलोड्समध्ये DS प्रॅक्टिकल. ओके, डाउनलोड्समध्ये DS प्रॅक्टिकल इकडे आपल्याला फोल्डर आहे. सो ह्यामध्ये आपण सिम्पली ती आपली एक्सेल फाईल होती ला इकडं पेस्ट करूया. ओके, ही स्टुडंट CSV फाईलला इकडं पेस्ट केली. आता आपला नेक्स्ट प्रोसेस आहे की कोड लिहिणं. तर कोड लिहिताना सगळ्यात फर्स्ट काय आहे, इम्पोर्ट pandas as PD. ओके, इम्पोर्ट pandas as PD. एवढी एक लाईन झाली. त्यानंतर ओके, इम्पोर्ट ॲज अ pandas केलं ॲज अ PD. ओके, PD काय आहे, एक ऑब्जेक्ट क्रिएट केलं. इकडे फंक्शनला आपण कॉल करतोय तर ह्या फंक्शनला आपण ॲज अ PD म्हणून कॉल करणार. नेक्स्ट आहे आपल्याला डेटा सेट. ओके, एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आपण डेटा, त्या ऑब्जेक्टमध्ये आपण स्टोअर करू जी आपण CSV फाईल रीड करणार. त्याचा डेटा आपण या जो डेटा करून ऑब्जेक्ट बनवला त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करणार. त्यासाठी रीड करायसाठी व्हेरी फर्स्ट आपल्याला पांडाला कॉल करायचं आहे. सो PD डॉट रीड CSV, रीड अंडरस्कोर CSV. ओके, सो पॅकेटमध्ये डबल कोर्समध्ये द्यायचं आहे आपली फाईलचं नेम. लक्षात ठेवा, जी तुमची फाईलचं नेम असणार ॲज इट इज त्याच फाईलचं नेम इकडे यायला पाहिजे. स्पेलिंग जराही लाईक अगर S कॅपिटल किंवा स्मॉल असेल तर सेम टू सेम असायला पाहिजे. जराही चेंजेस असले तर तो CSV फाईल रीड करणार नाही. तर आपल्या स्टुडंटची स्पेलिंग स्मॉलच असली. ओके, सो आपल्या स्टुडंट CSVचं जे आहे ते आपण इकडे पुट करूया STUDENT student dot CSV. ओके, सो आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं, हे झालं प्रिंट करूया की
वेअर आय एन टी प्रिंट डबल कोट्समध्ये काय प्रिंट करायचं ते लिहायचं. काय लिहिलं आपण? रीड डेटा फ्रॉम CSV फाईल. ओके, हे सांगितलं की आपण डेटा जो आहे तो CSV फाईलमध्ये रीड करतो आणि इथं सिम्पली कॉल करायचं आहे. जो डेटा ऑब्जेक्ट बनवला डेटा डॉट हेड करून ह्या ऑब्जेक्टला कॉल केला. एवढा कोड लिहिला, सिम्पली याला रन करायचं. बस प्रॅक्टिकल नंबर 2 एवढाच आहे, एवढंच शो करायचं आहे. जो आपण डेटा सेट बनवलेला तो सेम डेटा सेट इकडे शो करतो, जो एक्सेलमध्ये बनवलेला तो. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओ मी प्रॅक्टिकल नंबर 3 मध्ये कोड एक्सप्लेन करणार आहे. सो प्रॅक्टिकल नंबर 3चे व्हिडिओ मी थोड्या वेळात पोस्ट करेन.